कधी साहेब खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवराजे भोसले तसेच नगराध्यक्ष अमोल जुनवते आणि उपनगराध्यक्ष डी पंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 24/4/2026 ते 29/4/2026 या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या शाळा त्याच्यातील विद्यार्थी यांच्यासाठी आम्ही उन्हाळी शिबिर असा एक उपक्रम राबवत आहोत. आज आम्ही नगरपालिकेच्या शाळांना ज्या वेळेला भेटी दिल्या त्यावेळेला विद्यार्थी असं आले आहे की शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस खालावत चालली आहे आणि ही पटसंख्या वाढावी यासाठी आपल्याला नाविन्यपूर्ण काहीतरी एखादा उपक्रम राबवला पाहिजे. तर त्या उपक्रमासाठी आम्ही आणि आमच्या समितीने असा एक निर्णय घेतला की जर आपण नगरपालिकेच्या शाळेसाठी वेगळा काहीतरी करून दाखवलं तर त्यांचं शाळेबद्दलची एक आपुलकी येण्याची ओढ एक वाढेल. त्यासाठी आम्ही मग उन्हाळी शिबिर घ्यायचा निर्णय घेतला. त्या शिबिरामध्ये ॲबॅकस, डान्स, चित्रकला, मराठी भाषा समृद्धी, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या ह्याच्यावरती एक कार्यक्रम आहे, नंतर जादूचा एक कार्यक्रम आहे, असे एंटरटेनमेंटचे सुद्धा कार्यक्रम आम्ही याच्यामध्ये ठेवलेले जेणेकरून मुलांचं शाळेबद्दलचं अट्रॅक्शन वाढावं. इथून विद्यार्थी बाहेर जातील त्यावेळेला ते त्यांच्या पालकांना सांगतील, पालक शाळेची पब्लिसिटी करतील. आणि माझं तर एक सांगणं आहे की शाळेतील जे आज शिक्षक लोक आहेत ते शिक्षक लोक एक चांगलं वेल क्वालिफाईड आहेत. मी प्रायव्हेट शाळेमध्ये सुद्धा पाहतो आम्ही त्यावेळेला तिथल्या शिक्षकांची जी शैक्षणिक हे आहेत अर्हता ती आणि आपल्या नगरपालिका शाळेतल्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की पर्सनली वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांच्यावर लक्ष देतात. शाळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांची धडपड हे ज्यावेळेला आम्ही शाळेंना व्हिजिट केल्या, भेटी दिल्या त्यावेळेला हे आमच्या निदर्शनास आलं. मग त्यानंतर मी आणि माझ्या कमिटीने हा निर्णय घेतला की शाळेसाठी आपण सुद्धा बाबा काहीतरी ऋणी आहोत, देणं काहीतरी आपल्याला ऋणी आहोत, आपण देणं लागतो आपण. त्या हिशोबाने मग आम्ही हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज मितीला या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि माझं सातारा शहरामधील नागरिकांना एक आव्हान आहे, जर आपल्या शाळेच्या नगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता पट वाढवण्यासाठी किंवा मराठी मीडियममध्ये आपली मुलं जर जाणार असतात तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण आपली पाल्य नगरपालिकेच्या शाळेमध्ये त्यांचे ऍडमिशन करावीत आणि नगरपालिका शाळा ह्या पटवाढीसाठी आपण आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद.